गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी ना आज व्हिडिओची सुरुवात सकाळपासूनच केली होती. म्हणलं आता जरा व्हिडिओ करायला ना सिरियसली घ्यावं, कारण माझं ना असं होतं मी एक दिवस करते एक दिवस करत नाही असं होत चाललं आहे. त्यामुळे मी आज सकाळपासूनच व्हिडिओ करायचं ठरवलं होतं. तर इथं जसं कॅमेरामध्ये जेवढं फास्ट काम होतं ना तेवढंच रिअलमध्ये झालं तर किती चांगलं असं मला वाटतं. कधी कधी असं व्हिडिओ ते मी शूट करताना ते बघते ना असं वाटतं 2x मध्ये काम झालं तर किती छान. आणि ते सगळं आवरून झाल्यावरती मग मी नाही तर चहा करायला घेतला होता. मी ना बऱ्याच चायपत्ती वापरल्या आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस मी आधी वेगवेगळे आणत होते, पण मला तर रेड लेबल किंवा दुसरी ताजमहल अशा खूप आणि मिक्स पण करून पाहिल्या, पण मला कोणतीच आवडली नाही. मग ही कडक जी आहे ना विक्रमची ती चहापत्ती मला आवडते, मी नेहमी तीच आणते. आता ती सवय झाली आहे त्या चहापत्तीची, त्यामुळे छान असा चहा एन्जॉय केला मी. आणि नंतर ना आमच्या शरूबाला डोसे खूप जास्त आवडतात. म्हणजे ते एकदा डोसे खायला ती दिवसभर ती डोशावरतीच असते फक्त. म्हणजे ती कंटिन्यू डोसा खाऊ शकते, तिला एवढा डोसा आवडतो. तर मी नाही इथं डाळ तांदूळ आणि सगळं मी एकत्रच भिजू घातलं होतं. असं म्हणतात की वेगवेगळं भिजू घालायचं, पण मी नाही इथं डाळ उडदाची डाळ, थोडीशी मी हरभऱ्याची डाळ पण घेतली होती. मेथीचे दाणे टाकायला मी विसरले आणि पोहे टाकायला पण विसरले मी घाईमध्ये. तर हे सगळं एकत्रमध्ये ना हे वाटून रात्रभर भिजत घातलं होतं आणि इथं मी सकाळीच वाटण करून घेतलं. ह्याचं छान असं बारीक पेस्ट करून घेतली. कोणाच्या घरून रात्री मिक्सरचा आवाज आला ना लेटमध्ये तर समजायचं की उद्या त्यांच्या घरी ना इडली किंवा डोसे बनणार आहेत असं आमच्याकडे म्हणायचं. आणि नेहमी ना शनिवारच्या रात्री आवाज यायचा, कारण संडेला सुट्टी असायची सगळ्यांना, त्यामुळे नेहमी ते असं ठरलेलंच असायचं. आणि मी नाही तर हे सगळं बारीक करून घेतलं होतं आणि 1 चमचा दही टाकून ठेवलं, कारण ते असं आंबून घेतलं ना तर अजून छान लागतं. पण हे अजून 5-6 तास ठेवायला पाहिजे मला माहिती, पण शरीराला आताच खायचं होतं. म्हणजे मग मी ती झोपली होती अजून, मग मी त्यात 1 चमचा दही टाकून 1 तासासाठी ठेवून दिलं होतं. मग तेवढ्यात आता तसं पण उन्हाळा आहे त्यामुळे एवढं काही ते आंबवण्याची गरज नाही आहे. मग ती उठल्यावरती तिला दूध वगैरे दिलं. डोसे तर बनवणारच आहे, पण ह्याच पिठाचे ना आप्पे पण करतात असं मी ऐकलं होतं. मग मी आज आप्पे ट्राय करणार होते पहिल्यांदा. कांदा टोमॅटो असं काहीही टाकणार नव्हते त्यात, नॉर्मल आप्पे. म्हणजे फक्त ते जे आपलं डोश्याचं पीठ होतं ना ते घेतलं, त्यात मीठ, थोडंसं सोडा आणि थोडंसं तेल टाकून ना ते एक म्हणजे सेम डिरेक्शनला फिरून घ्यायचं. म्हणजे 10-15 मिनटांना चांगलं फेटून घ्यायचं. मग ते आप्पे छान होते असं म्हणतात. आणि मी भांडं पण ठेवलं होतं गरम करायला. छान असे आप्पे फुगले तिथं. तर तुम्ही पाहिलंच की तिचं एवढं मध्ये मध्ये करायचं सुरू असतं ना, म्हणजे तिला एवढे डोसे आवडते. तिला जेव्हा समजलं ना की मी डोसे करणार आहे ती खूप जास्त खुश झाली होती. तिचं म्हणणं होतं की मी पण तुला हेल्प करते, मी पण तुझ्यासोबत करू लागते, मला एक करू दे ना. तिला म्हणलं नको बाई, मी तुला खाऊ घालते, तू निवांत बस. नाही तर छान मी आप्पे करून घेतले होते आणि मी फक्त सांबार करणार होते, चटणी वगैरे काय करणार नव्हतं, कारण मी आणि शरी दोघीच होती खायला. मग एवढा कुटाणा करायला नको म्हणलं तिला. मी म्हणलं तू आप्पे खा आधी, मग नंतर डोसा तयार करून देते. पण तिचं म्हणणं होतं की नाही, मला आता डोसा खायचा आहे. तर हे डोसा करून झाल्यावरती छान असा आम्ही डोसा आणि आप्पे एन्जॉय केले. माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय बाय. कसं झालंय? छान झालाय.